मला वाटतं कॉपी मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर पावलं उचललेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच। कारण शेवटी विद्यार्थी परीक्षा आणि त्यांचं भविष्य हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे। सरकारच्या दृष्टीने तर अत्यंत जबाबदारीचं काम आहे आणि त्याच्यामुळे उपाययोजना तर कठोर केल्यातच, परंतु अशा प्रकारे अजूनही काही प्रवृत्ती अशा प्रकारचं जे काम करतात, मग ते शिक्षक आहेत का, दलाल आहेत का, तिथले कुठले एलिमेंट्स आहेत का, या सगळ्याची आता माहिती निश्चितच या पेपर फुटीतनं घेतली जाईल आणि मला वाटतं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी निश्चितच होईल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल गांभीर्यानं घेतलेली आहे। शिक्षण विभागानं, गृह खात्यानं याची दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आणखी फुलप्रूफ परीक्षा कशा होतील या संदर्भात सरकार निश्चित स्वरूपात या ठिकाणी काळजी घेईल। परंतु अशा प्रवृत्ती नक्कीच ज्या पुन्हा पुन्हा डोकं वर काढू पाहत आहेत त्या ठेचून काढण्याची आवश्यकता आहे। भाऊ, नरेंद्र महाराज यांनी आता एक विधान केलेलं आहे, महायुतीने निवडणुका ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींमुळे नाही तर संघ आणि साधू संतांच्या आशीर्वादाने जिंकलेल्या आहेत। नाही, मला वाटतं लाडक्या बहिणींचा कमी लेखण्याचं काही कारण नाही आणि एक गोष्ट खरी आहे की साधू संतांचा, प्रबोधनकारांचा किंवा समाजातले जे विचारवंत आहेत त्यांचा आशीर्वाद निश्चितच निवडणूक जिंकण्यामागे आहे। हिंदुत्वाची पताका, हिंदुत्वाचा विचार ताकदीनं त्यांनी मांडला, त्याचा लाभ स्वाभाविकपणे आम्हाला निवडणुकीत झालेलाच आहे, यावर दुमत असायचं काहीच कारण नाही। त्यामुळे नरेंद्र महाराजांचं म्हणणं की साधू संतांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभल्यानं त्या ठिकाणी निवडणुकीत यशाला हातभार लागला हे खरं आहे, परंतु म्हणून लाडक्या बहिणींमुळे नाही असं बोलणं त्या ठिकाणी उचित होणार नाही। याचं कारण लाडक्या बहिणीनं भरभरून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ दिलंय, आशीर्वाद दिलाय आणि अत्यंत मोलाचा सिंहाचा वाटा लाडक्या बहिणींचा निश्चितच या निवडणुकीत आहे, याविषयी दुमत नाही। परंतु साधू संतांचा आशीर्वाद हाही मोठा आम्हाला या निवडणुकीत लाभलाय ही वस्तुस्थिती आहे। भाऊ, माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील यांचे राजीनामे नैतिकतेच्या आधारावर घेतले पाहिजेत असं आता विरोधकांकडून टीका होताना पाहायला मिळते। अण्णा हजारे यांनी पण राजीनामा दिला। मला वाटतं विरोधक पहिल्या दिवसापासून या विषयाचं त्या ठिकाणी राजकारण करू पाहत आहेत, परंतु अण्णा हजारेंनी जर आता याच्यामध्ये उडी घेतली असेल तर निश्चितच अण्णा हजारे हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्यांच्या मागणीला, त्यांच्या वक्तव्याला त्या ठिकाणी महत्त्व असतं आणि त्यामुळं यामध्ये काय संबंध आहे, कसा संबंध आहे याची सरकार निश्चितच तपासणी करेल। परंतु सद्यस्थितीत त्यांचे पक्षप्रमुख यांनी सांगितलं आहे की दुरान्वयी त्या ठिकाणी संबंध या प्रकरणामध्ये नाही, तसं स्पष्टीकरणही धनंजय मुंडेंनी दिलं आहे आणि त्याच्यामुळे पुरावा आणि संदर्भ त्या ठिकाणी सापडले तर त्यांचे पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, मग सरकार त्या ठिकाणी आपली भूमिका घेईल। पोस्टलवर झालेल्या पॅचवर्कची आता पीएमओने सुद्धा दखल घेतलेली आहे। लोकशाही या संदर्भातील बातमी सुद्धा सकाळी दाखवली होती। पीएमओने आता मुख्य सचिवांकडून अहवाल मागवलेला आहे। नाही, मला वाटतं ज्या वेळेला अशा घटना घडतात किंवा मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास येतात त्यावेळेला निश्चितच त्यातले काही कमतरता आहेत, उणिवा आहेत, त्या तपासल्या जातात। कोणाचा निष्काळजीपणा असेल तर त्याच्यावर कारवाई होते, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही पॅच होते ते नीट करण्याचं काम त्या ठिकाणी झाल्याचं समजतं। तथापि कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी एक गेम चेंजर अशा प्रकारचा रोड आहे आणि त्याच्यामुळे तो जेवढा भक्कम किंवा जेवढी काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्याची निश्चितच महापालिका सरकार काळजी घेईल यावर माझा विश्वास आहे।
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतायत की लाडक्या बहिणींना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेलेली आहे. नाही, मला वाटतं संदर्भ आपण प्रत्येक वक्तव्याचा कशाशी कसा जोडतोय यावर डिपेंड आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर बोलायचं म्हटलं तर त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की त्याच्यामुळं तिजोरीवर ताण येतो. तथापि त्या ठिकाणी म्हणून लाडक्या बहिणींची योजना बंद करायची का तर अजिबात नाही, करणारही नाही, ही सरकारने भूमिका घेतली आहे. परंतु त्या ठिकाणी जर सरकारच्या बजेटमधून एखाद्या विषयावर एखाद्या योजनेवर मोठा खर्च होत असेल तर इतर असणाऱ्या सवलतींवर निश्चितच त्याचा परिणाम होतो. त्या अर्थानं प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. म्हणून थेट लाडक्या बहिणींचं झालं म्हणून एसटीचं असं झालं असं काही संदर्भ लावायचं काही कारण नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या दर्शन मंडपाचा जो स्कायवॉक आहे त्याची निविदा रद्द करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात असणारं हे विठ्ठल दर्शनाचं जे टेंडर आहे ते देखील कुठेतरी रद्द झालं आणि याला मंजुरी ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला कुठेतरी उल्लंघन करतात का, अशा चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा समोर येताना दिसतात. या तुमच्या चर्चा आहेत, बाजारातल्या चर्चा आहेत. गेल्या वेळेला सरकार होतं त्या सगळ्या मान्यता महत्त्वाच्या मुख्यमंत्रीच देत असतो. परंतु या ठिकाणी देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पारदर्शीपणे सरकारचा कारभार त्या ठिकाणी चालला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा माहीत आहे. आणि त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती जर आवश्यक असेल तर ती दुरुस्ती करण्याची भूमिका आहे. याचा अर्थ ते काम आता विठ्ठल रखमाई त्या परिसराचं बंद होणार का तर अजिबात नाही. टेंडरमध्ये काही दोष दुरुस्ती काही त्या ठिकाणी आणखी काही ॲडिशन्स सबस्ट्रॅक्शन्स करायचे असतील तर ते केले जातील आणि गरजेनुसार जे जे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे ते केलंच जाईल. परंतु शेवटी जर सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेत असताना काही गोष्टींची आवश्यकता नाही, चुकीच्या असतील आणि त्यावर जर पुनर्विचार होत असेल तर त्याचा संदर्भ लगेच शिंदे साहेबांचे निर्णय देवेंद्रजी त्या ठिकाणी बदलतायत, रद्द करतायत असा अर्थ अजिबात लावण्याचं काही कारण नाही. कुठेही अशा प्रकारचं एकमेकांना ओव्हरटेक करण्याचं नाही आहे. जाणीवपूर्वक देवेंद्रजी अजिबात करत नाहीत, करायचं काही कारण नाहीत, करणार नाहीत. आणि त्याच्यामुळं शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजी तिघही एकत्रितपणे समन्वयातनं एक विचाराने या महाराष्ट्राचा गाडा चालवणार आहेत हे पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करतो. शरद पवार राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन बाबत तपास करण्यासाठी 93 साली एक भोरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्यात आलेली होती आणि त्यात भारतीय राजकारणी नेते किंवा मग शरद पवार यांचा कुठेही उल्लेख जो आहे तो सध्या रेकॉर्डवर नसल्याचं केंद्रीय गृह खात्यानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच जो रेकॉर्ड आहे तो कुठेतरी गायब झाला अशा प्रकारचा संशय जो तो व्यक्त करण्यात येतो. एकूण कुठेतरी शरद पवारांचे या संदर्भात लागे बांधे होते असे अनेक आरोप आपल्याला होताना पाहायला मिळालेले होते. मात्र सध्या असं कुठलंच रेकॉर्ड नसल्याचं सांगण्यात येतं. मला वाटतं या कमिटीच्या निर्णयासंदर्भात किंवा सद्यस्थितीबद्दल मला कल्पना नाही. परंतु रेकॉर्ड हे सरकारकडे असेल किंवा संबंधितांकडे असेल तर ते गहाळ व्हायचं काही कारण नाही. गहाळ झाला असेल तर संबंधित यंत्रणा त्याचा शोध घेतील. परंतु मला वाटतं फॅक्ट आणि फिगर हे कोणीच त्या ठिकाणी बदलू शकत नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या स्तरावर त्या त्या यंत्रणा नीटपणे दखल घेऊन त्याचा निपटारा करतील. 1999 साली अटल बिहारी वाजपेयीचे सरकार हे एका मताने मीच पाडलं होतं असं शरद पवारांनी आज पहिल्यांदाच प्रथमच वक्तव्य केलेलं आहे स्वतःहून. त्यांचं म्हणणं आहे की मी पहिल्यांदाच हा दावा करतोय कारण त्यावेळी मी विरोधी पक्ष नेता होतो आणि एका मताने वाजपेयींचे सरकार पाडलं होतं. अनेक कर्तृत्वाच्या गोष्टी पवारसाहेबांनी केल्या. ते कर्तृत्ववान नेतृत्व महाराष्ट्राचं देशाचं पवारसाहेब होतं. त्यातलं एक कर्तृत्व पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आलेलं. भाऊ याआधी दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचं
पार पडला त्यावेळी पंडित नेहरू हे सभा मंडपात गेले होते आणि उद्घाटन केलं होतं, मात्र मोदींनी सभा मंडपात का नाही आले असं थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला. मला वाटतं आता शिळ्या कडीला ऊत आणण्याचं काम संजय राऊत रोज करतात. मला वाटतं विषय संपला असेल म्हणून आता पुन्हा ते पंडित नेहरूंपर्यंत मागे गेले. मला वाटतं नवीन प्रचलित विषय काही दिसत नाहीत. मग आता पुन्हा मागचं काय काढून आता आपल्याला चॅनलवर काही स्थान मिळेल का, वाद निर्माण होईल का, या पलीकडे तुम्ही पण कशा गांभीर्यानं घेता मला आश्चर्य आहे. शरद पवारांना तिथे आता नेहरू नवीन पिढीला आता काय त्यांचे वाद माहीत, कोण कुठे गेलंय काय माहीत. राऊतांनी जरा नव्या पिढीला काय हवं आहे, त्यांच्या गरजा काय, त्यांना काय त्यांची आवड आहे यावर जरा बोलावं. परंतु राऊतांकडे मुद्दे संपलेत म्हणून जुन्या मुद्द्यांना पुन्हा ते अधोरेखित करण्याचं काम आहे. शरद पवार आमचे महादजी शिंदे आहेत असं ते बोलतायत आणि महादजी शिंदे कधी दिल्ली समोर झुकले नव्हते. या अर्थाने कुठेतरी शिंदे, एकनाथ शिंदे हे दिल्ली समोर भाजप समोर झुकलेले आहेत अशा शब्दात टीका केली गेली. सरड्यालाही लाज वाटेल अशा प्रकारचे रंग संजय राऊत बदलताना दिसतात. म्हणजे काही 8-10 दिवसापूर्वी संजय राऊत यांची स्टेटमेंट पवारांविषयी कसा त्यांची आगपाकड होती हे आपल्या माध्यमातूनच आम्ही पाहिलंय. थैतयाट त्यांचा होता आणि तो थैतयाट आणि पुन्हा आता पवारांची पाठराखण करणं बाजूला बसून हे संजय राऊतांनाच जमू शकतं. कारण त्यांना आचार विचार नीती नियम संकेत याच्याशी कशाशीच देणं घेणं नाही. काहीतरी खळबळजनक बोलायचं, असंबंध बोलायचं आणि मीडियात सनसनाटी निर्माण करून आपली स्पेस बनवायची, हा एककलमी कार्यक्रम संजय राऊतांचा आहे. त्यांचा चांगल्या परिणामांचा दुष्परिणामांचा कधीच काही विचार ते करत नाहीत. भाजपमधले शेवटचं भाजपचे 2 आमदार ठाण्यात एकूणच आपल्या भेटी असेल उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत. ठाणे शहराचे आमदार जे आहेत आपले संजय केळकर आणि निरंजन डावखरे हे दर शुक्रवारी आणि सोमवारी ठाण्यामधल्या कोपटमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवणार आणि एकूणच याला कुठेतरी बघताना भाजपकडून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न होतोय का असे प्रश्न देखील उपस्थित होतात. आता कोण काय प्रश्न उपस्थित करतायत त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. उलट आपण सकारात्मक नजरेकडून या सगळ्या गोष्टींना बघितलं पाहिजे. गणेश नायकांचा दरबार असेल तर त्या दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळेल यात आपण समाधान मानलं पाहिजे. ती आपली भूमिका असली पाहिजे. आमदार वेगवेगळ्या प्रकारचं जनतेला थेट सामोरं जाणार असतील तर आमदारांच्या वेदनेना संवेदना त्या ठिकाणी समजणारी एक चळवळ अभियान उभं राहतंय असं आपण समजलं पाहिजे. मला वाटतं लोकप्रतिनिधी मंत्री जेवढे ॲक्सेसेबल लोकांना होत असतील तर त्यात कोणाला वाईट वाटायचं कारण काय. सगळ्या पक्षाच्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी थेट जनतेशी संवाद साधावा. उलट त्या ठिकाणी आपण झवेरी बाजारात गेलो तर 10 सोन्याची दुकानं असली तर चोखंदळपणे आपण त्या ठिकाणी 10 दुकानात फिरतो. जिथं योग्य माल आहे, जिथं योग्य भाव आहे ती वस्तू खरेदी करतो. राजकारण पण एक स्पर्धा आहे. जे लोक प्रामाणिकपणे जनतेला सामोरं जातील ते त्यांच्या दरबारात जातील. जे प्रश्न सोडवणूक करतील, ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडे लोक येतील. आणि मला वाटतं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आम जनतेचा विश्वास आहे. भाजपच्या समर्पित लोकप्रतिनिधीवर लोकांचा विश्वास आहे. कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे जनतेशी संवाद हा विकास कामांसाठी आहे, त्यांच्या सुखदुःख सोडवण्यासाठी आहे, कोणासाठी स्पर्धा करण्यासाठी नाही हे मी अत्यंत नम्रपणाने सांगू शकतो. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्याय देतील असं वाटत होतं, मात्र गुंडराज थांबलेला नाही. मुंडेंना सह आरोपी करत नाही आहेत, गुंडगिरी वाचवत आहेत अशी टीका मनोज जरांगेंनी केली. नाही, मला वाटतं ते आता रोज टीका करतायत. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा गोल काल होता, आज आहे आणि उद्याही राहील असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळं लोकांनी परंतु कोण काय बोलतंय यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रामाणिकपणा हा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. विशेषतः मराठा समाजासाठी त्यांनी काय केलं आहे हे तर निश्चितच माहीत आहे. त्याने देऊन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत देवेंद्रजी जेवढे कठोर आहेत
तेवढा मला वाटतं कुठलाच गृहमंत्री असू शकत नाही. बीडला जेव्हा असे प्रकार झाले त्यावेळेला शेकडोच्या संख्येनं, हजाराच्या संख्येनं लायसन्स त्या ठिकाणी जप्त केली. त्याच्यामुळे कुणालाही पाठीशी घालणारं देवेंद्रजी नेतृत्व नाही आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. परंतु जरांगे दादांना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलल्याशिवाय त्या ठिकाणी चैन पडत नसेल किंवा तो कोणी सेट केलेला अजेंडा असेल तर त्याच्यावर आम्ही तरी काय बोलणार. प्रश्न घेतो. मुंबई महापालिकेने नोटिफिकेशन काढत आता पीओपीच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी आणलेली आहे आणि आताच राज ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की जर पीओपीच्या मूर्ती बंद करण्याची जर नियम माहीत आहे मूर्तिकारांना आणि प्रदूषण होतं हे माहिती आहे तर मूर्तिकारांनी पण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. भाजपची भूमिका काय असेल? नाही, मला वाटतं शेवटी पर्यावरण हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहेच. त्याच्याशी कॉम्प्रोमाइज होण्याचं काहीच कारण नाही, त्याच्याशी आपण सगळे सहमत आहोत. परंतु मला वाटतं महापालिकेने काळजी घेण्याची आवश्यकता आहे की एखादा नियम राबवायचा असेल तर ज्यांचं पोट त्या मूर्तिकारांचं आहे त्याला काही लोक कामाला लागत असतात तर त्याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य अशा प्रकारचा निर्णय आहे. मूर्तिकारांची काळजी घेणं ही सुद्धा सरकारची, महापालिकेची आमची जबाबदारी आहे. त्या दृष्टीनेही मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. सर, एकनाथ शिंदे शेवटचा फोन आला होता, यानंतर 2 आरोपींना अटक करण्यात आल्या. मात्र आता भाजपचे आमदार श्वेता माले यांनाही जीवे मारण्याची धमकी आली. मला वाटतं धमक्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय. आता विशिष्ट प्रकारे सायबरच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून धमक्या त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. काही खऱ्या धमक्या असतात, काही त्या ठिकाणी जे सायकिक केस असतात तेही त्या ठिकाणी धमक्या देत असतात. परंतु मला वाटतं शिंदे साहेब हे धमक्यांना घाबरणारं नेतृत्व नाही आहे, धाडसी नेतृत्व आहे. गडचिरोलीला सुद्धा ते पालकमंत्री म्हणून काम करत असताना अनेक त्यांच्यासमोर धमक्या आल्या होत्या, परंतु त्यांनी त्याला न जुमानता आपलं सामाजिक कार्य चालूच ठेवलं. लोकांशी त्या ठिकाणचा जनसंपर्क कमी केला नाही आणि आताही त्यांना कितीही धमक्या आल्या तरी जनतेशी त्यांची नाल त्या ठिकाणी तुटणार नाही आणि राज्य सरकारने तर तात्काळ दखल घेतली. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे लोकप्रिय नेते आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. त्याच्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा सरकारची आहे. त्या भूमिकेतनं सरकारने याचा तात्काळ शोध त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि निश्चितच त्यांच्या सुरक्षेची, संरक्षणाची अतिशय बारकाईनं सरकार काळजी घेईल यावर माझा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीसांनी नक्षलवाद हद्दपार करण्याची भूमिका मांडलेली होती. अमित शहानी सुद्धा देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद नष्ट करू असं सांगितलं होतं. आज एक महत्वाची बातमी समोर येते, गडचिरोलीमधील 2 गावांनी नक्षलवाद्यांना आता गावबंदी केलेली आहे. काय म्हणाल, देवेंद्र फडणवीस यश आहे? देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत दिशादर्शक काम करतात. त्यांचा एखादा निर्णय आजच्याच त्या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट देणारा नसू शकतो, परंतु येणाऱ्या वर्षात काय असावं, 5 वर्षात काय असावं, पुढच्या 25 वर्षात या ठिकाणची व्यवस्था गुन्हेगारीची कशी समूळ नष्ट करायची, विकासाचं रोल मॉडेल काय असावं, असं व्हिजनरी नेतृत्व असल्या कारणानं निश्चितच नक्षलिस्टचा बिमोड करण्याची भूमिका त्यांची आहे. ज्याला त्या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांची पूर्णपणे ताकद नक्षलिस्ट संपवायला आहे आणि अशा प्रकारे मागे देवेंद्रजींच्या उपस्थितीत सरेंडर झाले नक्षलिस्ट. आता काही गावांमध्ये त्या ठिकाणी बंदी आहे. मला वाटतं नक्कीच येणाऱ्या काही काळात महाराष्ट्रातनं सुद्धा नक्षलिस्ट समूळ त्या ठिकाणी नक्षलवादी चळवळ जाईल किंवा उच्चाटन होईल यावर मला पूर्ण विश्वास आहे. माझी खुर्ची खेचून घेतली अशी सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आली आहे. नाही, मी नाही यावर काय भाष्य करत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.